नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. सुवर्ण कोकणच्या शेतकरी बाजाराची जितकी उत्सुकता सगळ्यांना आहे तेवढीच उत्सुकता सुवर्ण कोकणच्या कार्यशाळांची सुद्धा आहे. आणि याच विषयी सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. सतीश परब, आपलं स्वागत. नमस्कार. खरं तर नेहमी हा प्रश्न असतो किंवा तुमच्यासमोरची ही समस्या आपण म्हणूया एका प्रकारे की तुमच्या कार्यशाळांना जितका भरभरून प्रतिसाद मिळतो, काही लोकांना त्या कार्यशाळेत सहभागी होता येत नाही जागेअभावी. तसंच काहीतरी शेतकरी बाजाराचं झालंय. अनेकांना या शेतकरी बाजारात सहभागी व्हायचंय, मात्र त्यांना सध्या तरी सामावून घेणं थोडंसं अशक्य दिसतंय. त्यावरती काय पर्याय आहे की एवढ्या लोकांचे हे आलेत, अर्ज आलेत अॅग्रो सोल्जर बनण्यासाठी, पण सुरुवात करताना लगेच सर्वांना नाही सामावत आहेत. कारण शेवटी सगळ्या गोष्टीचं नियोजन खूप महत्वाचं असतं. पहिली वेळ आपण येतोय, शेतकरी माल आपला पाठवायला लागलेत आणि मग त्याचं वितरण कसं करणार, ती वितरण यंत्रणा असेल, खरेदी केंद्र असेल ते आहे, किंवा त्याला लागणारं जे बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ट्रे आहेत, ट्रक्स आहेत, खूप गोष्टी आहेत, वजन काटे आहेत, आणि या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणं थोडंसं अवघड जात होतं. त्यामुळे आम्ही सुरुवातीला 100 लोकांनाच त्यात घेत होतो, पण आता किमान 200-300 लोकांना सामावून घेतल्या. पण तरी सुद्धा जवळपास 400-500 लोकांचा आग्रह आहे की आम्हालाही ह्या रविवारपासूनच सुरुवात करायचं. पण ते थोडंसं शक्य होत नाही. तर सर्वांना मी एकच विनंती करेन, थोडं थांबा, थोडा संयम ठेवा. कारण हा एका दिवसाचा नाही, हे दररोज होणारी गोष्ट आहे. दररोज असा प्रकारचा शेतकरी बाजार संपूर्ण मुंबईच नव्हे तर ठाणे, कल्याण, नवी मुंबई ह्या सर्व याच्यामध्ये शहरांमध्ये आपण राबवतोय. त्यामुळे प्रत्येकाला हळूहळू त्यात सामावलं घेतील. पण एक खात्री आहे की डिसेंबरच्या अगोदर किमान 10 ते 20 हजार लोक, मराठी माणसं, फक्त आणि फक्त मराठी हाडाची माणसं, अॅग्रो सोल्जर म्हणून शेतकऱ्यांचा जो ताजा जो कृषी माल आहे, ज्याला अजिबात कोणताही विषारी हे नाहीये, मिश्रण नाहीये, अशा प्रकारचा ताजा आणि स्वच्छ कृषी माल हा मुंबई आणि आजूबाजूच्या सगळ्या शहरात उपलब्ध होणार आहे. सो प्रत्येकाला, आणि लगेच आला आणि लगेच घेतला असं नाही, त्यासाठी त्याला प्रशिक्षण असतं, त्याला काही गोष्टी समजावल्या जातात, काही गोष्टी दाखवल्या जातात. कुठेतरी सुरुवातीला जे शिलेदार काम करणार आहेत अॅग्रो सोल्जर, त्यांच्या सोबतीला त्यांना एक अप्रेंटिस म्हणून ठेवलं जाईल. सो या प्रोसेसमधनं प्रत्येकाला जावंच लागेल. कारण नियोजना अभावी मिळालेलं यश आहे नाही, हे कधी यश नसतं. तो निव्वळ एक योगायोग म्हणता येईल, दैवी योगायोग म्हणता येईल. पण जर खरोखर शाश्वत आणि टिकाऊ जर यश हवं असेल ना, तर तुम्हाला हे सगळं शास्त्रोक्त प्रशिक्षण म्हणा, सगळं नियोजन, हे सगळं करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वांना विनंतीच आहे की निराश होऊ नका. थोड्याच दिवसात तुम्हालाही त्याच्यात हळूहळू सामावलं जाईल. कारण जी गोष्ट शेतकरी बाजारची, तेच कार्यशाळांचे पण तसेच होते की जेवढ्या कार्यशाळा मोफत होतात ना, तिथे किमान 400-500 लोकांना परत पाठवलं होतं. पण ती आता आपली बोलताना एक मजबुरी झाली, एक नाईलाज असतो, ह्या गोष्टी कराव्या लागतात. पण जसं शक्य होतं तसं आपण जास्तीत जास्त सुविधा लोकांना देण्याचा प्रयत्न करतो. खरंय. तुम्ही म्हटलात खूप मोठं नियोजन या सगळ्या मागे असणं आवश्यक आहे. शेतकरी बाजाराचं नियोजन करताना नेमक्या कोणत्या गोष्टी तुमच्या डोक्यात होत्या की हे नियोजन कसं झालं पाहिजे? ते कसं आहे की एकतर माल कुठलाही डॅमेज न होता इथे आलं पाहिजे, हे मोठं अवघड हे होतं. आणि त्यासाठी लागणारे ट्रे वगैरे, कारण तुम्हाला सांगतो बघा की एका गाडीला न म्हटलं तर 8 टनच्या 200-250 ट्रे लागतात आपल्याला. एका ट्रेचं जरी किंमत पकडली तर ₹150 किंमत आहे. आम्ही 10,000 ट्रेची ऑर्डर दिली, म्हणजे 15 लाख रुपये नुसते त्या ट्रेसाठी आहे. मग ते तयार होणं, ते लोकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, त्याच्यानंतर ड्रेस आहेत, सगळ्यांना आम्ही ड्रेस कोड दिलाय. जीन्स पॅन्ट असेल, वरती सदरा असेल, स्टॉल आहे, स्टॉलवर लागणारे छत्र्या असेल, खूप काही गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं. कारण शेतकऱ्यांचं ट्रान्सपोर्ट वाचवणं हे सगळं महत्वाचं होतं. त्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, त्यांचा माल घेणं, तो ग्रेडिंग करणं, जुड्या असतील पालेभाज्याच्या त्या हे करणं. सो खूप गोष्टी होतात. आणि असंख्य म्हणजे जवळजवळ हजारो शिलेदार त्यात स्वयंस्फूर्तीने भाग घेतात. कारण प्रत्येकाच्या मनात ही एकच भावना आहेत की मी माझ्या कृतीने शेतकऱ्याला सन्मानाने जगण्यासाठी छोटासा एक प्रयत्न करतो, एक पहिलं पाऊल आहे ते, असं सगळेजण समजतात. आणि त्यामुळे अतिशय अभ्यासपूर्वक आणि नियोजनपद्धती ही संपूर्ण शेतकरी बाजार ही योजना आम्ही राबवतोय. खरंय. या नियोजनातून खरं तर एक शाश्वत यश मिळत असतं असं तुम्ही म्हणता. जे अॅग्रो सोल्जर्स याच्यात सहभागी होणार आहेत किंवा जे शेतकरी या शेतकरी बाजाराला जोडले जाणार आहेत, त्यांनी नेमकं नियोजन कसं करावं याची काही संकल्पना तुम्ही मांडली होती की पुढच्या काळामध्ये माल कसा आपल्यापर्यंत पोहोचेल, अॅग्रो सोल्जर्सला तो विकावा कसा लागेल? नक्कीच. ह्यासाठी प्रत्येक गोष्टीचं म्हणजे जसं शेतकऱ्यांना आम्ही प्रशिक्षण देतोय दर 15 दिवसांनी, तसंच आम्ही अॅग्रो सोल्जर जे आहेत म्हणजे जे विक्रेते आहेत त्यांनाही तसंच एक शास्त्रोक्त प्रशिक्षण आम्ही देतो. प्रशिक्षणाशिवाय कोणालाच त्यात सामावून घेता येत नाही. कारण
एक शिस्तबद्ध तो कार्यक्रम असावा असं सगळ्यांचं मत आहे आणि एक प्रखरपणे आम्ही त्या गोष्टी मांडत असतो आणि ह्याच्यातून मिळणारा फायदा तो प्रचंड आहे. कुठलाही उद्योग जर तो व्यावसायिक नजरेने घेतला, कुठलेही भावनिक त्याला आधार न देता फक्त आणि फक्त व्यवसाय म्हणून जर करायचा म्हटला तर तो यशस्वी होतोच होतो. फक्त त्याचं नियोजन असणं खूप महत्वाचं आहे, त्याची मांडणी खूप महत्वाची आहे आणि जे काय देऊ समाजाला किंवा लोकांना ते अतिशय उच्च दर्जाचं आणि प्रामाणिकच असला पाहिजे, ह्यावर आमचा खूप जोर आहे. खरंय. या आठवड्यात अनेक कार्यशाळा सुद्धा होत आहेत सुवर्ण कोकणच्या. या कार्यशाळांमध्ये नेमकं शेतकरी बाजाराबद्दल पण सांगितलं जाईल आणि जे शेतीपूरक व्यवसाय आहेत त्याबद्दल पण सांगितलं जाईल. होय, ऍक्च्युली उद्या जी मुरुडला कार्यशाळा होते तिथे शेतकरी बाजार हा विषय नाहीये, खूप कमी प्रमाणात असेल. परंतु शेळी पालन म्हणजे मुरुड जंजिऱ्याला जी मला वाटतं 4थी कार्यशाळा होते तर तिथे आम्ही शेळी पालन हा मुख्य विषय घेतलाय. म्हणजे शेळी पालनातले सगळी अंग म्हणजे त्याचं जात कोणती घ्यावी, चारा नियोजन कोणता, ईदचा बोकड कसा असतो, नक्की प्रचंड पैसा आहे शेळी पालनातून. प्रचंड याचा अर्थ असाच आहे की तुम्ही 2 एकर जमिनीतून जेवढा शाश्वत पैसा कमवत नाही त्याच्या कैक पटीने जास्त पैसा हा तुम्ही निव्वळ 20 शेळ्या बाळगून कमवू शकता. हे प्रात्यक्षिकासहित पटवून दिलं जातं आणि हमखास जर उत्पन्न हवं असेल तर कशा पद्धतीने शेळी पालन करावा ह्या सगळ्या गोष्टी तिथे मांडल्या जातील. त्याचसोबत आम्ही कुक्कुटपालन हा महत्वाचा विषय घेतला कारण अतिशय कमी भांडवलात एखादी साधी गृहिणी सुद्धा एक गरीब सामान्य घरातली कशा पद्धतीने ह्यातून प्रचंड पैसा कमवू शकते त्यासाठी कुक्कुटपालन हा विषय असतो. तसंच तिथे ड्रॅगन फ्रुट्स असो किंवा मसाल्याची पिकं असो हे विषय आम्ही तिथे घेतो. त्यामुळे मुरुडची कार्यशाळा विशेष आहे कारण गेल्या 3-4 महिन्यात आम्हाला तिथे जाताना आलं, त्यामुळे आम्ही तिथे जातोय. आणि दुसरी कार्यशाळेची कल्याण नाही ती तर मोफतच आहे, त्यामुळे पण ती मोफत जरी असलं तरी तिच्यात खूप भरभरून दिलं जातं. आणि मोफत कार्यशाळेत येणाऱ्यांना मी एकच सांगेन की येताना असाच काहीतरी टाइमपास करायचा किंवा ते उत्सुकतेपटी येऊ नका. तर ज्यांना खरोखरच गरज आहे, कारण खूप लोकांना मोफत कार्यशाळेतून परत जावं लागतं जागेअभावे. तर होतंय का आपण दुसऱ्यांना तरी संधी देऊया, कारण जगण्याचं नक्की बळ जे आहे ना ते अशा कार्यशाळेतून भेटत असतं. नक्की श्रीमंती कशात दडली आणि ती श्रीमंती आपल्याला आत्मसात करण्यासाठी नक्की सुरुवात कुठून करायची, सुरुवात केल्यावर कोणत्या टप्प्यावरती सुवर्ण कोकणचे शिलेदार तुम्हाला निस्वार्थीपणे कोणताही पैसा न घेता कशा पद्धतीत मदत करतात. जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू करता त्यातल्या अडचणींवर कशी मात करायची असतं, तो व्यवसाय यशस्वी शिखरावर नेण्यासाठी सुवर्ण कोकण काय मदत करते, अशा सगळ्या गोष्टी या फक्त आणि फक्त मोफत कार्यशाळेत सांगल्या. त्यामुळे मोफत कार्यशाळेला प्रचंड गर्दी असते. आणि उद्याच्या कल्याणच्या कार्यशाळेचं महत्व इथे शेतकरी बाजार ह्या संकल्पनेतल्या सगळे छोटे छोटे बारकावे अतिशय सहजपणे आम्ही उलगडून दाखवतोय. त्यामुळे कल्याणची कार्यशाळा असो, मुरुडची असो किंवा रविवारी येणारी धुळ्याची कार्यशाळा ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. कारण धुळ्याच्या कार्यशाळेत तर फक्त 2च विषय आम्ही घेतले आहेत, एक बंदिस्त शेळी पालनातली श्रीमंती आणि कुक्कुटपालन, आणि तिसरा एक विषय तिथे फक्त दिलाय तो म्हणजे शेतकरी बाजार ही संकल्पना. त्यामुळे तिन्ही कार्यशाळा 4 दिवस अगोदरच पूर्णपणे हाऊसफुल म्हणजे ओव्हरपॅक झालेल्या आहेत. खरं. या कार्यशाळेत येताना नेमकं काय या सगळ्या नवीन उद्योजकांनी किंवा इच्छुकांनी आणणं अपेक्षित आहे? एक तर आपल्या तुम्ही ध्येय तुमच्या सोबत आणा आणि आजपर्यंत जे जे गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे जे जे अपमान झाले आहेत ना ते साठवून आणा मनात, की का माझा अपमान झाला आणि कोणी केला. हे अपमान एवढे साठवा ना की ते बोचले पाहिजे, तिथे आतमधून आग पेटली पाहिजे. आणि ह्या अपमानाचा बदला घ्यायचा, ह्या निग्रहाने इथे या. आणि तो अपमानाचा बदला हे आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून आपली लायकी सिद्ध करूनच बदला घ्यायचा असतो. आणि मग तो बदला घेण्यासाठी मला नक्की कोणता व्यवसाय करायचा आहे, तो व्यवसाय चालू करण्यासाठी मला सुरुवात कशी करायची, कुठून करायची, ह्या सगळ्या गोष्टीचे एक बोलताना एक व्हिज्युअलायझेशन, एक संपूर्ण संकल्पना मनात मांडून या, एक निग्रह करून या की बस झालं हे लाजिरवाणं जीवन, आता मला स्वाभिमानाने जगायचं आहे. मला काहीतरी एक स्वतःचा छोटासा का होईना पण उद्योगधंदा उभा करायचा आहे आणि तो यशस्वी देखील करायचा आहे. आणि मग एकदा का तुमचा निग्रह झाला ना का तुम्हाला लागणारी सगळी मदत करायला सुवर्ण कोकणचे सगळे शिलेदार तत्पर आहेत. त्यामुळे तुमचा निग्रह करणं हा अतिशय महत्वाचा आहे. खरंय. व्यवसाय करण्यासाठी पैसा लागत नाही तर व्यवसाय करण्यासाठी लागते ती आंतरिक तळमळ. तुमचे झालेले अपमान जे तुम्हाला सतत बोचत असतात, तुमचं मन खात असतात, मात्र या सगळ्याला उत्तर द्यायचं असं ते आपल्या कामातनं. आणि काम असं करा की ज्यातनं तुम्हाला सन्मान मिळेल, तुम्हाला स्वाभिमान मिळेल. आणि यासाठी सुवर्ण कोकणच्या कार्यशाळांना अवश्य या. त्यातनं शेती आणि शेतीपूरक जे व्यवसाय आहेत त्या संदर्भातली माहिती घ्या, श्रीमंत होण्याचे मार्ग जे आहेत ते जाणून घ्या आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हा.
ही चर्चा अशीच सुरू राहील मात्र एका ब्रेकनंतर. आपण पाहताय सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. सुवर्ण कोकणच्या या आठवड्यामध्ये होणाऱ्या कार्यशाळा त्या संदर्भात आपण जाणून घेतोय. सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब आपल्यासोबत आहेत. सतीश परब, आपण कल्याणच्या कार्यशाळेबद्दल बोललो, मुरुडच्या कार्यशाळेबद्दल बोललो, तसंच धुळ्यातली कार्यशाळा ही तुम्हाला पुन्हा एकदा घ्यावी लागते. इतका लोकांचा प्रतिसाद पहिल्या कार्यशाळेला मिळाला, एका आठवड्यात दुसरी कार्यशाळा होतीये. असे अनेक जण असतात की ज्यांना या कार्यशाळेत पुन्हा संधी मिळूनही तिथे सहभागी होता येत नाही. अशांसाठी डीव्हीडी तुम्ही तिथे उपलब्ध करून दिल्यात, पण या डीव्हीडींसाठी आधी नोंदणी आवश्यक आहे? हो, नक्की. कारण कसं होतं माहिती आहे भूषणजी, डीव्हीडी ह्या साधारण डीव्हीडी नाहीये. या डीव्हीडी अतिशय नियोजन पद्धतीने आणि म्हणजे ज्या कार्यशाळा असतात ना त्याचं जिवंत छायाचित्र, म्हणजे शेळी पालनाची डीव्हीडी किंवा कुक्कुट पालनाची किंवा देशी गायची कोणत्याही विषयाची डीव्हीडी घ्या, ती डीव्हीडी तुम्हाला अशा पद्धतीत घडवते. म्हणजे तुम्हाला जर यशस्वी शेळी पालक व्हायचं किंवा यशस्वी कुक्कुटपालनातून प्रचंड पैसा कमवायचा किंवा देशी गायचं अर्थशास्त्र नक्की काय जाणून घ्यायचं नाही, डीव्हीडीपेक्षा दुसरा मार्गच नाहीये. त्यामुळे डीव्हीडीला मागणी खूप असते. प्रत्येकाला विनंती आहे की कारण कधीच डीव्हीडी भेटत नाही त्या कार्यशाळेत सुद्धा, नेहमी त्या कमी पडतात. त्यामुळे जर प्रत्येकाने कार्यशाळेत यायच्या अगोदर डीव्हीडीची सुद्धा नोंदणी केली ना तर ऍटलीस्ट जी मुलं जातात, जे व्हॉलंटियर तिथे जातात ना, त्यांना ते त्या व्हॉल्यूममध्ये नेणं प्रमाणात त्यांना सोपं पडेल. त्यामुळे डीव्हीडीची नोंदणी केल्याशिवाय डीव्हीडी तिथे भेटत नाही. त्यामुळे ज्याला डीव्हीडी हवी असेल, मग ते कोणत्याही व्यवसायाचे असो, शेळीपालन असो, कुक्कुटपालन असो, देशी गायचं अर्थशास्त्र, अगदी मधुमक्षिका पालन जरी असो किंवा मत्स्यपालनाची डीव्हीडी असो, त्यांना ती नोंदणी करणं अपरिहार्य असते. खरंय, नोंदणी केली तर निराशा टाळता येईल आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारी ती डीव्हीडी तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकेल. नेहमी आता तुम्ही जसं धुळ्यातली कार्यशाळा तुम्ही जसं म्हणलात, एका आठवड्यापूर्वी ती झाली. या कार्यशाळेमध्ये इतका प्रतिसाद मिळाला की तुम्हाला परत धुळ्यात कार्यशाळा घ्यावी लागली. धुळे हे एक असं ठिकाण आहे किंवा असं शहर आहे की जिकडे तुम्ही ह्याच्या आधीच जायला पाहिजे होतं असं वाटतं? हो, नक्की. तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात जावं वाटतं. कारण कसं आहे माहिती आहे साहेब, लोकांना खूप काही करायचं आणि त्यांच्यात ते सगळे गुण आहे की यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणारे सगळे गुण या मराठी हाडाच्या माणसांमध्ये ठासून भरलेत. म्हणजे जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, प्रयत्न, त्यातलं सातत्य, सगळे गुण आहेत. आम्ही कमी पडतोय ना फक्त विक्रीमध्ये कमी पडतोय साहेब. आणि हे लोकांना सगळ्यांना माहिती आहे की हे पिकवू शकतात, विकू शकत नाही. तुम्ही बघा, पिकवणाराही मराठी माणूस, तो कंझ्युम करणारा म्हणजे घेणारा, विकत घेणारा सुद्धा मराठी माणूस. फक्त मध्ये जे आहे ना फळी, तिथे मात्र आम्ही खूप कमी पडतो. कदाचित आम्हाला आमच्या सामर्थ्याचा विश्वासच कमी पडला असेल असं. आणि त्याचा फायदा ह्या लॉबीने एवढा प्रचंड घेतला ना साहेब. जसं शेतकऱ्यांना पिळवणूक चालली आहे, त्यांचं रक्त शोषलं जातं ना, तसे ग्राहकांची पण एकदम सर्रास लूटमार चालू आहे. आणि जोपर्यंत या यंत्रणेला मुळासकट उखडून फेकत नाही, त्याला समांतर यंत्रणा उभं करताना, तोपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी कधीच सन्मानाने जगू शकत नाही. महाराष्ट्रातला जो ग्राहक आहे तोही कधी समाधानी होऊ शकत नाही. त्यामुळे जर ह्या सर्व घटकांना समावेश करून जर त्यांना सन्मानाने जगायला द्यायचं असेल, त्यांना सुख समृद्धीचे दिवस जर दाखवायचे असतील, तर तुम्हाला ही समांतर यंत्रणा उभारावी लागेलच. आणि म्हणून शेतकरी बाजार ही संकल्पना सुवर्ण कोकण घेऊन आली. क्या बात आहे. ही समांतर यंत्रणा उभी करत असताना तितक्याच ताकदीनं म्हणजे शेतकरी असेल किंवा ग्राहक असेल तिथपर्यंत पोहोचण्याचा सुद्धा प्रयत्न झाला पाहिजे की जेणेकरून ग्राहकाला सुद्धा त्याचं हित कळलं पाहिजे आणि बळीराजाला सुद्धा इथे आपल्याला योग्य हमीभाव मिळतो म्हणजे त्याचं हित कळलं पाहिजे. यासाठी काही विशेष प्रयत्न तुम्ही करताय का? नक्कीच साहेब, आम्ही हमीभावासाठीच प्रयत्न चालू आहे. म्हणजे शेतकऱ्याने कोणतंही उत्पादन घेऊ, त्याला लागणारे त्याचा उत्पादन खर्च, त्याच्या कुटुंबाची मेहनत, त्याचं मोल, त्याच्यानंतर त्याला त्याच्यावरती किमान 25 ते 30% एक हमखास उत्पन्न भेटलं पाहिजे, असं नफा भेटला पाहिजे, असा त्या पद्धतीचा अभ्यास आहे. सुरुवात आम्ही शेतकरी बाजारातून अशाच पद्धतीत चालू की शेतकऱ्याला त्याच्या मालाचा बाजारभावापेक्षा जास्त भाव भेटेल, प्लस इतरही गोष्टी भेटतील. पण पुढे जाऊन असं चाललंय की त्याला प्रत्येक गोष्टीला हमीभाव कसा देईल त्यावर अभ्यास चालू आहे आणि लवकरच तो अंमलात सुद्धा येईल. आणि एक चांगले दिवस शेतकऱ्यांना नक्कीच, कारण ज्या पद्धतीत शिलेदार मेहनत घेत आहेत, प्रत्येक शेतकरी तन्मयतेने काम करतोय, मला वाटतं तो दिवस सुद्धा दूर नाही की तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात एक श्रीमंत उद्योजक झालेला दिसेल. क्या बात आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात एक श्रीमंत उद्योजक झालेला दिसेल हा विश्वास
सतीश परब यांनी व्यक्त केलाय. सुवर्ण कोकणच्या माध्यमातून शेतकरी बाजारची संकल्पना पुढे येते, ती काही दिवसातच आपल्या समोर येणार आहे. त्याचं स्वागत करण्यासाठी आपण सगळे सज्ज आहोतच. मात्र त्याचबरोबर यातनं सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय मिळणार आहे, तर जी साखळी आहे, म्हणजे बळीराजा ते ग्राहक, या साखळीमधला प्रत्येक दुवा इतका घट्ट बांधला गेलाय की तो कुठल्याही प्रकारे लबाडी करणार नाही. तो प्रामाणिकपणे त्याचं काम करेल आणि प्रामाणिकपणेच या शेतकरी बाजारला मोठं करेल. चर्चा सुरू राहील एका ब्रेकनंतर. आपण बघाय सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे शेतकरी बाजार ही संकल्पना आता महाराष्ट्राला नेमकी काय देणार आहे याची उत्सुकता सगळीकडे लागून राहिली. आणि शेतकरी बाजारमध्ये जसं शेतकरी आणि ग्राहकाचं हित जपलं जात आहे, तसंच या शेतकरी बाजारमध्ये सामावून घेतलेल्या प्रत्येक घटकाचं हित सुवर्ण कोकण कसं जपतंय जाणून घेऊयात. आपल्यासोबत सतीश परब आहेत. सतीश परब, तुम्ही म्हणालात मगाशी की शेतकरी बाजार ही अशी संकल्पना आहे की येत्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये एकतरी उद्योजक, यशस्वी आणि श्रीमंत उद्योजक आपल्याला पाहायला मिळेल. शेतकरी बाजारचे इतर नेमके फायदे काय आहेत? जसं तुम्ही मगाशी विमा संरक्षणाचा उल्लेख केला, तशा अनेक गोष्टी किंवा अनेक सुविधा तुम्ही या सगळ्या घटकांना देता. नक्की साहेब, ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला त्याच्या बाजारभावापेक्षा जास्त भाव भेटेलच आणि तेही अचूक वजनाप्रमाणे. कारण आम्ही सगळीकडे इलेक्ट्रिक जे डिजिटल वजन काटे ते आम्ही बसवले. परत पैसाही त्यांना तत्काळ भेटणार आहे. 8-10 दिवस राहायची गरज नाहीये, थांबायची. ताबडतोब त्याच्या अकाउंटमध्ये किंवा त्याला ताबडतोब तो दिला जाईल. त्यासोबत त्या शेतकऱ्याला आम्ही सुवर्ण कोकण कंपनीचं शेअर होल्डर बनवतो, म्हणजे भागधारक, मालक एक प्रकारे बनवतोय. आणि जो काही कंपनीला नफा भेटेल तो ह्या शेतकऱ्यांना, ह्या विक्रेत्यांना डिव्हिडंड म्हणून प्रत्येक दसऱ्याला त्याचं वाटप केलं जाईल. त्याचसोबत आपल्या घरातला कर्ता पुरुष दुर्दैवाने जर कुठे अपघातामध्ये किंवा नैसर्गिकरित्या जर मरण पावला तर ते कुटुंब रस्त्यावर येऊ नये, त्यासाठी 5 लाखापासून ते 25 लाखापर्यंत एक विम्याचं संरक्षण, एक कवच आपण प्रत्येक शेतकऱ्याला, जे शेअर होल्डर आहेत, शेतकरी असो विक्रेते असो, त्यांना देतोय. त्याचबरोबर पुढे जाऊन त्यांना पेन्शन असो किंवा अशा काही चांगल्या गोष्टी आपण राबवतो. उदाहरणतः काही शिलेदारांनी आमच्या खूप चांगली गोष्ट सांगितली की कोणत्याही शेतकऱ्याच्या घरात किंवा आपले जे शेअर होल्डर आहेत त्यांच्या घरात मुलगी आली तर तिच्या नावाने एक ठराव रक्कम आपल्याला त्याच्या नावाने बँकेत एफडी किंवा असं ठेवायचं आहे, जेणेकरून त्या मुलीच्या शिक्षणाचा किंवा लग्नाचा बोजा सुद्धा त्या आईवडिलांच्या याच्यावर पडू नये. छोट्या छोट्या गोष्टी वर थोडंसं काम करायचं चाललंय, पण या छोट्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात खूप मोठा प्रभाव पडेल याची नक्की खात्री आहे. ते होतंय कसं की बाकी जिथे जिथे कामगार आहेत, संघटित कामगार आहेत किंवा कंपन्या आहेत, तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. मग शेतकरी काय माणूस नाहीये का? त्याला मन नाहीये का? त्याला हे नाहीये का? कोणत्या भावभावना नाही आहेत का? पण त्याचा कधी विचारच केला नाही. नाव बळीराजा, राजा म्हणतो, आणि त्याच्या पदरी जे हालअपेष्ट आहेत, जे भोग आहेत ना, ते विचारा, म्हणजे त्याची तुम्ही विचारही करू शकत नाही. एवढं त्याचं म्हणजे जे जीवन आहे ते उद्ध्वस्त झालं. अक्षरशः बोलतो ना, सगळ्या बाजूने तो होरपळला गेलाय. आणि ह्याला कारण कोण आहे, काय आहे, ह्याच्या खोलात जाण्यापेक्षा ना आपण काय करू शकतो ना, ह्या गोष्टीवर आम्ही जोर देतोय. आणि प्रत्येक गोष्टीचा अतिशय बारकाईने विचार या सगळ्या संकल्पनेत मांडला पाहिजे. जसं शेतकरी राजाबद्दल बोललं जातं, त्याच्याबद्दल आम्ही या सगळ्या गोष्टीचा इतिहास विचार केलाय. त्याचसोबत हे अॅग्रो सोल्जर, ही सगळी मुलं आपल्या मराठी आडामासाची, ही कुठेतरी कोणत्या ना कोणत्या गावात हे शेती करत होते, त्यांचे आईवडील शेती करत होते, पण त्या शेतीमध्ये शाश्वत उत्पन्न नाही भेटलं, जगण्याचं साधन भेटत नव्हतं. म्हणून निराशेने, अतिशय काळजावर दगड ठेवून हे आपल्या मातृभूमीपासून दूर झाले, या शहरात आले, नोकरीधंदा शोधत राहिले, कुठेतरी पोट भरण्याचं, त्या चिमटभर पोटाला काहीतरी साधन भेटेल म्हणून शोधते. पण ह्यांच्याही पदरी निराशाच आली. आणि अतिशय व्यक्ती त्याच्यात जगताना, म्हणजे बोलताना स्वाभिमान, अस्मिता सगळी गुंडाळून ठेवावी लागली नाईलाज असतं. कारण पहिलं पोट भरणं हे महत्वाचं होतं. आणि हे सगळं करताना ह्यांनाही असंख्य हालअपेष्टांना सामोरं जावं लागलं, असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागलं. परंतु ह्यांना सुद्धा कुठेतरी आपल्याला एक रोजगार देता येईल, ह्यांना सुद्धा प्रत्येकाला एक सन्मानाचं जीवन जगता येईल. म्हणून आम्ही हे जे विक्रेते आहेत त्यांनाही कंपनीचं शेअर होल्डर केलं. ही सगळी फक्त आणि फक्त मराठी माणसं आहेत, सुशिक्षित आहेत. कोण MBA झालंय, कोण इंजिनियर आहे, कोण अतिशय उच्च विद्यापीठित आहे, कोण पोस्ट ग्रॅज्युएट आहे, अशी मुलं मुली आहेत, माणसं, ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि ह्यांना एक सन्मानाने जगता यावं, त्यांना
उत्पन्नाबरोबर म्हणजे रोज भाजी विकून ते पैसा तर कमवतील, पण शेअर होल्डर म्हणून कंपनीच्या नफ्यावरती ह्यांचाही तेवढाच हक्क असला पाहिजे. म्हणून त्यांनाही तो लाभांश मिळावा, त्यांनाही विमा संरक्षण द्यावा आणि त्यांनाही पुढे पेन्शन किंवा इतर गोष्टीचा फायदा घ्यावा. अशा पद्धतीतल्या या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव केलाय. भूषणजी, तुम्हाला एकच सांगेल की शेतकरी बाजारातून मिळणारा प्रचंड नफा हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संस्थेचा नसून ह्या संस्थेचे खरे मालक हा शेतकरी आणि हे विक्रेते हे दोघं जण हे दोन मुख्य घटक आहेत. त्यामुळे कंपनीला जो काय नफा भेटेल हे सर्व शेअर होल्डरमध्ये समान पद्धती म्हणजे त्यांच्या कामगिरीनुसार आम्ही प्रत्येक दसऱ्याला त्याचं वाटप करणार आहोत. कारण ह्याच्या पुढची महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या घरातली दिवाळी हे अंधारात जाता कामा नये. क्या बात आहे. खूप मोठा उद्देश घेऊन खरं तर शेतकरी बाजाराचं काम सुरू आहे. ज्या बळीराजाच्या सन्मानासाठी ही चळवळ शेतकरी बाजार उभी राहतीये, त्याचबरोबर ही चळवळ आहे ती शेवटची कडी ज्याला आपण म्हणतो ग्राहक त्यांच्या हितासाठी सुद्धा. आणि या सगळ्यांचं हित लक्षात घेऊन या चळवळीला एक मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही दिवसात शेतकरी बाजार आपल्यासमोर येईल आणि त्यानंतर या शेतकरी बाजारामधून नेमका ताजा भाजीपाला काय असतो, शेतामधनं थेट आपल्या दारात येणारा भाजीपाला म्हणजे नेमकं काय, हे शेतकरी बाजारच्या अॅग्रो सोल्जर्सकडनं तुम्हाला मिळणार आहे. त्याच्या स्वागतासाठी आपण सज्ज असणार आहात. सतीश परब बाजारात आणि चर्चा केली त्याबद्दल आभार. झी 24 तास रहा एक पाऊल